देखणारासी अहर्निशी प्रत्यय पुढे जैसा जैसा अनुभव वाढले भक्तिप्रेम वैभव आणखी एक तयांचा अभिनव भक्तिभाव परिसावा असो एकदा एक दिवस नारायणरावांचे मित्रास जाहला एकाकी वृश्चिक दंश वेदना विवश बहु झाला लावावया दंशाचे जागी बाबांची उदी फार उपयोगी परी जाता शोधावया लागी लाधेना मागी तियेची स्नेहास सोसवतीन वेदना उदीचा काही शोध लागेना घेऊनी बाबांच्या छबीच्या दर्शना भाकिली करुणा बाबांना मग तेथेच त्या छबीचे तळी जळत्या उदबत्तीची कोजळी होती पडलेली रक्षा ते स्थळी उदीच भाविली क्षणभरी घेऊन त्यातील एक चिमटी दंश जाहल्या जागी फासटी मुखे साई नाम मंत्र पुटपुटी भावने पोटी अनुभव ऐकता वाटेल नवल मोठे रक्षा चोळीता क्षणीच बोटे वेदना पळाल्या आलिया वाटे प्रेम दाटे उभयांसी ही तरी उदबत्तीची विभूती व्यथिता प्रती लाविली होती परी उदी म्हणून मार्गींची माती ऐसीच अनुभूती प्रकटिते माती परी तियेचा संसर्ग जयास झाले दुखणे वा रोग तयावीण इतरांवरी प्रयोग करिताही उपयोग घडतसे एकदा एका भक्ताची दुहिता ग्रंथीज्वरे घेरली ही वार्ता ग्रामांतराहून येता अवचिता उद्भवली चिंता पितयास पिता वांद्रे शहरवासी मुलगी अन्य ग्रामी रहिवासी उदीचा संग्रह नाही पाशी निरोप नानांसी पाठविला करावी आपण बाबांची प्रार्थना दूर करावी माझी विवंचना म्हणून प्रार्थिले चांदोरकरांना उदी धाडाना प्रासादिक निरोप घेऊन जाणारियास नानाही भेटले मार्गास जात होते कल्याणास कुटुंबा समवेत ते समयी ठाणे शहरी स्टेशनापाशी निरोप पावला हा नानांसी उदी पाहता नाही हाताशी उचलिले मृत्तिकेसी मार्गींच्या तेथेच उभे राहुनी रस्ता गाऱ्हाणे घालूनी साई समर्था मागे वळूनी स्वस्त्रीचे माथा चिमूट तत्वता लाविली येरीकडे तो भक्त निघाला मुलगी होती त्या गावी पातला तेथे तयास जो वृत्तांत कळला ऐकून सुखावला अत्यंत मुलगीस 3 दिवस ज्वर आला होता अत्यंत प्रखर वेदनांनी जाहली जर्जर कालची तिळभर आराम पाहू जाता तीच ती वेळा उदी जाणूनी मृत्तिकेचा टिळा करूनी नानाही जाई साई गाऱ्हाणीला उतार पडला तेथूनी असो त्या दुखण्याची ही कथा योग्य प्रसंगी सविस्तरता पुढे मागे येईल कथिता उदी पुरताच चुटका हा हेच प्रेमळ चांदोरकर असता जामनेरी मामलतदार साई निजभक्त कल्याणैक तत्पर करीत चमत्कार तो परिसा उदीचा या महिमा अपार श्रोता होई जे श्रवण तत्पर कथितो दुजा तो चमत्कार आश्चर्य थोर वाटेल आसन्न प्रसव नानांची दुहिता असह्य चालल्या प्रसूती व्यथा जामनेराहून साई समर्था हाका सर्वथा मारिती जामनेरीची ही स्थिती